नमस्कार सांगोलकर आणि पुणेकर, मी सांगोलची ब्लॉगर पूनम भोसले। आज आम्ही आलेलो वॉटर पार्कमध्ये आणि हे बघू शकता तोबा गर्दी होती संडेमुळे, तरी पण त्यातून आम्ही तिकीट काढला आणि मस्त असं बँड लावलं आणि आतमध्ये एंटर केलं। एंटर करताच लेफ्ट साईडला होतं मस्त असं वेलकम ड्रिंक आणि पर पर्सन पाणी बॉटल होती। मग आम्ही फर्स्ट वेलकम ड्रिंक घेतली, 2 पाणी बॉटल घेतल्या पहिल्यांदा नाश्त्यासाठी आणि आम्ही नाश्ता करायला आतमध्ये एंटर करणारच होतो तोपर्यंत ही मिसळ एकदम बेकार दिसली, त्यामुळे आम्ही नाश्ता स्किप केला आणि डायरेक्ट कोणतेही स्टंट न करता डायरेक्ट गेलो वॉटर पार्कमध्ये, म्हणजे स्विमिंगमध्ये। त्याच्यानंतर एंटर करताच हे बघू शकता एकदम जत्रेसारखी गर्दी झाली होती। असं वाटायला लागलं की वीकेंडला उगीच आलो, आधीमध्ये आलं असतं बरं झालं असतं। मग लगेच आम्ही ड्रेसअप चेंज केला आणि चाललो वॉटर पार्कमध्ये आणि पाण्यामध्ये एंट्री करणारच होतो। पहिल्यांदा आम्ही हे केलं की मोठ्या स्विमिंग पूलमध्ये जाणार होतो आणि हे बघू शकता मोठ्या स्विमिंग पूलमध्ये पहिल्यांदा पाऊल टाकल्यानंतर आपल्याला फर्स्ट टाईम खूप थंडी वाजते आणि माझी रिॲक्शन बघून तुम्हाला समजलंच असेल, खूप थंडी वाजली होती। बहिणीची रिॲक्शन बघा। त्याच्यानंतर आमच्या पिल्ल्याने एंट्री केली आणि मस्त आम्ही एन्जॉय चालू केला आणि आमचं दिदूला पण इकडे साईडला बघू शकता मस्त असं पाण्यात त्याला पण वरती कडेवरतीच घेतलं असतं आणि बघू शकता दिदूला एवढं खुश होतं, त्याने फर्स्ट टाईम असं पाणी वॉटर बघितलं होतं जन्मल्यापासून। आणि मी माझी इकडे मस्त रेन डान्स एकटीच चालू होता आणि रेन डान्स करता करता खूप तोंडावर पाणी आलं, मग निघाले साईडला आणि त्याच्यानंतर आम्ही इथं स्लाईड करत होतो। ती तिच्या मम्मीकडे कमी आणि माझ्याकडे जास्त होती, कारण तिची मम्मी मस्त फुल एन्जॉय करत होती आणि बघू शकता धाडकीने एका माणसाला आम्ही लय जोरात आपटलो आणि एवढं नाकाला जोरात लागलं होतं। त्याच्यानंतर ह्या तिघांनी एंट्री केली आणि इथं पण बघू शकता त्या दिदूला आमचं अजिबात घाबरत नव्हतं एवढा मोठा स्लाईडला सुद्धा। बघू शकता कसं माकडासारखं चिटकून बसले, हे पण आपटले जोरात। त्याच्यानंतर आमच्या पिल्ल्याची रिॲक्शन बघू शकता आणि त्याच्यानंतर आम्ही वरती गेलो राईड करण्यासाठी आणि हे तोबा गर्दी बघू शकता। मी आणि पिल्ल्या राईडला गेलो होतो आणि मस्त आम्ही दोघीच होतो वरती आणि त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये बसलो, जे पॅकमध्ये स्लाईड असतात ना त्याच्यामध्ये बसलो होतो। त्याच्यानंतर हे बघू शकता आमची रिॲक्शन। त्याच्यानंतर आम्ही खूप एन्जॉय केला आणि अनाऊन्स झालं जेवणासाठी। मग काय पाणी बॉटल घेतला आणि जेवण करायला गेलो, तर बघू शकता इकडं जेवणासाठी सुद्धा सेल्फ सर्व्हिस होती आणि खूप तोबा गर्दी होती, तरी पण आम्ही लवकर आलेलो जेवणासाठी कारण नंतर खूप गर्दी होते। आणि त्याच्यानंतर हे बघू शकता सेल्फ सर्व्हिस होती आणि खूप जास्त मेन्यू होता, हे ताट बघू शकता तुम्ही, आमचं दिदूला पण खात होता। त्याच्यानंतर मी चालू करते, हे आलू बटाटा आहे, त्याच्यानंतर पुरी होती, भाकरी होती, पुरणपोळी होती, त्यावर तूप होतं, त्याच्यानंतर डाळ राईस होता, त्याच्यानंतर होती ही शेवाळीची खीर होती, गुळुणी होती, कोशिंबीर होती, कढी होती, त्याच्यानंतर आपली मासवडीची भाजी होती, मासवडी होती, बेसन होतं, आमरस होता आणि ही लापसी होती, पापड होता आणि हा ठेचा होता। हा ठेचा खूप मस्त टेस्टी होता। त्याच्यानंतर मस्त असं पोट भरून मट्टा पण होता सोबत। त्याच्यानंतर मस्त असं पोट भरून असं जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर परत इच्छा झाली स्विमिंग पूलमध्ये जाण्यासाठी। त्याच्यानंतर आम्ही परत राईड करायला गेलो। त्याच्यानंतर 2:30 वाजले असतील, आम्ही एंटर केलं मस्त स्विमिंग पूलमध्ये। स्विमिंग पूलमध्ये एंट्री करताना थोडंसं आम्हाला असं वाटलं की रश कमी असेल, तरी पण रश कमी नव्हता आणि पहिल्यांदा स्विमिंग पूलमध्ये जेवण करून उतरल्यानंतर थंडी वाजली, माझी रिॲक्शन बघू शकता। आणि आमचं दिदूल बघू शकता नुसतं असं खांद्यावर बसायचं एवढंच करत होतं, कारण आम्ही जास्त लहान मुलांच्या किड्सच्या वॉटर पार्कमध्ये त्याला उतरवलंच नव्हतं। एकदा का दोनदा नेलं होतं, परत नेलंच ना, आम्ही जास्त करून आमच्यासोबतच तिला एन्जॉय करू दिला आणि हे बघू शकता आम्ही किती मस्त एन्जॉय केला। त्याच्यानंतर आमचं पिल्ल्या आणि दिदुल्याला बघू शकता इथं रेन डान्समध्ये किती छान मस्त डान्स असा करत होती आणि तिने पण तिथे खूप एन्जॉय केला। मस्त असं हे बघू शकता टाईम झालेलं, सिक्युरिटी पण त्यांना बाहेर काढत होते सगळ्यांना। आम्ही मस्त चेंज केलं आणि खूप स्किन अशी ही झाली होती, तरी पण आम्ही संध्याकाळचा स्नॅक घ्यायला गेलो आणि त्याच्यानंतर बघितलं तर चहा होता आणि हे असे मुरमुरे होते तिखट असे। मस्त असं एन्जॉय केला आणि मग निघालो घरी। घरी निघताना पण माझी स्किन बघू शकता खूप असं चेहऱ्यावरती हे झालं होतं दिवसभर पाण्यामध्ये असल्यामुळं। आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। बाय, पुन्हा एकदा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।